नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय घेतलाय मी संभाजीराव पाटील निलंगेकर सावधान. संभाजीराव पाटील निलंगेकरांना आता धोक्याची घंटी आलेली आहे. कारण गेल्या 15 वर्षापासून एक छत्री अंमल, गेल्या 15 वर्षापासून या लातूर जिल्ह्याच्या राजकारणावर एक छत्री अंमल हा भाजपनं लोकसभेत ठेवलेला होता. रूपाताई पाटील निलंगेकर, त्यानंतर सुनील गायकवाड आणि त्यानंतर सुधाकर श्रृंगारे. हे 15 वर्षाचं रेकॉर्ड तोडण्याचं काम बाबळगावच्या गडीनं केलेलं आहे. त्यामुळं गडीवर तर हादरे बसले नाहीत, पण निलंगा तालुका मात्र भूकंपानं हादरून गेलेला आहे. संभाजीराव, खरं म्हणजे आपण निलंगा तालुक्यातले आणि निलंगा तालुका लीड देणार याच विश्वासावर श्रृंगारेने आपल्यावर विश्वास टाकलेला होता. निलंगा तालुक्यामधून भरघोस मतदान होणार, पण ते भरघोस मतदान हाताला झालं आणि काँग्रेसला तिथं जवळपास 20,000ची लीड मिळाली. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की संभाजीराव सावधान, धोक्याचा इशारा आहे. मोदी पर्व मागं पडतो आहे, फडणवीस पर्व मागं पडतं आहे आणि लातूर जिल्ह्यात आता संभाजीराव पाटील निलंगेकरांचा करिश्मा मागं पडतो आहे का, अशी जाणीव व्हायला लागलेली असं वाटतं आहे. खरं म्हणजे संभाजीराव हा धारडीचा कार्यकर्ता आहे, अगदी सर्वसामान्याला भेटणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यातून त्यांचं नेतेपण तयार झालं, त्याच्यातून ते मंत्री झाले, पालकमंत्री झाले, अनेक पदं त्यांनी भूषवलेली, पक्षामध्ये मानाचं स्थान आहे. मग ह्या संभाजीरावला अपयश का आलं? लोक हळूच कुजबुजत आहेत आणि ही कुजबुज आम्ही प्रत्यक्ष संभाजीरावला बोलून सुद्धा दाखवलेली होती की लातूर जिल्ह्यातली भारतीय जनता पार्टी देशमुखांना मॅनेज आहे का. त्यावेळेस संभाजीरावने आम्हाला विचारलं होतं की तुम्ही पहिले पत्रकार आहेत की म्हणले मला हा प्रश्न विचारण्याचा धाडस केलेला आहे. संभाजीराव, आम्ही डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांचं जाहीर झालं त्याच्या आधीपासून आमचं या निलंगेकर परिवाराशी एक नातं आहे. तुमचे पिताश्री दिलीपरावजी पाटील निलंगेकर हे आमचे खास मित्र होते आणि आम्ही काही मनातल्या गोष्टीसुद्धा एकमेकाला बोलायचो. तर एवढा आम्हाला बोलायचा अधिकार आहे की तुम्हाला सावधान करायचा आम्हाला एक ज्येष्ठ म्हणून अधिकार आहे आणि तो आम्ही अधिकार ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बजावत आहोत. संभाजीराव सावधान, धोक्याची घंटी आहे. अमित देशमुख आता सक्रिय झालेले आहेत. अमित देशमुखची चलती सुरू झालेली आहे. अमित देशमुख हे कदाचित आता हळूहळू महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वरचं स्थान घेण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आता कडवी झुंज येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ज्या निवडणुका येणार आहेत त्याला द्यावी लागणार आहे. आधी निवडणूक लागणारे विधानसभेची, पुन्हा लागणारी जिल्हा महानगरपालिकेची, नगर परिषदांची, पुन्हा लागणारी जिल्हा परिषदांची, नंतर पुन्हा लगेच पुढची ग्रामपंचायत येते आहे आणि ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कडवी झुंज ह्या काँग्रेसला द्यायची आहे हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने आता पुढचं नियोजन तुम्हाला करावं लागणार आहे. कारण ज्या निलंगा तालुक्यावर मदार भाजपची होती त्याच निलंगा तालुक्यातून झटका बसलेला आहे. कदाचित पुढची विधानसभा ही सुद्धा आपल्या हातातून जाऊ शकते. आता निलंग्यातून अशोक निलंगेकरांना तिकीट मिळतं का नाही हा जरा वादाचा विषय आहे. कारण एक आम्हाला असं वाटतं की तिथं तिकीट डॉक्टर भातांब्रे किंवा आमचा मनसेचा पानचिंचोलीचा अभय साळुंके यांना जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना जर तिकीट गेलं तर ते फ्रेश कॅन्डिडेट आहेत, फ्रेश चेहरे. पुन्हा डॉक्टर भातांब्रे सक्रिय व्हायला लागलेले तुमच्या तालुक्यामध्ये. त्यामुळं तिथून तुम्हाला पुन्हा लिंगायत कार्ड खेळलं जाईल, पुन्हा डॉक्टर काळगे तिथं प्रचार येणार आणि पुन्हा तुम्हाला तिथं जरांगी त्रास देणार
म्हणजे जरांगीने जर तिथं माणूस उभा केला तर हा मराठा समाजसुद्धा तुमच्या पाठीशी राहणार नाही. आता आमचा माणूस पाडला म्हणून दलित समाजसुद्धा कितपत तुमच्या पाठीशी राहील हे सांगता येत नाही. त्यामुळं एक फार मोठी जबाबदारी संभाजीराव पाटील ही तुमच्यावर आता आलेली आहे की येणारी 6 महिने 1 वर्ष या पुढच्या सगळ्या 4-5 निवडणुका होईपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवर फिरावं लागणार आहे. कार्यकर्ते काय करतायत, कारण हे चित्र मी तुम्हाला 15 दिवस अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं. मी 1 महिन्यापूर्वीचे माझी व्हिडिओ काढून बघा. श्रंगारेंची उमेदवारी जाहीर झाली, काळगेंची उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी मी पहिला व्हिडिओ केलेला आहे की भाजपावाल्यानं तुम्ही तिकीट जे दिले ते चुकीचं दिलेलं आहे. तुमच्याकडे इतर अजूनही काही उमेदवार होते, तुम्ही त्यांना दिलं असतं आज चित्र वेगळं राहिलं असतं. कदाचित आज डॉक्टर सुनील गायकवाडला जरी तुम्ही तिकीट दिलं असतं पुन्हा एकदा तर काहीतरी चमत्कार होऊ शकला असता. किंवा त्यांचे पुतणे आमचे अनिल गायकवाडांचे सुपुत्र विश्वजित, त्यांना जर तुम्ही त्या तिकीट दिलं असतं तरी तर फरक पडला असता. त्यानंतर आमचे दिग्विजय काथवटे होते, फॉरेन रिटर्न वकील, उच्च शिक्षित MBA उमेदवार तुमच्याजवळ होता. म्हणजे 3-3, 4-4 उच्च शिक्षित उमेदवार तुमच्याजवळ असतानासुद्धा तुम्ही पुन्हा श्रंगारेंनाच तिकीट दिलं. त्याच दिवशी मी पहिला व्हिडिओ केलेला आणि सांगितलेलं आहे की ताबडतोब उमेदवार बदला. मी केशव उपाध्याय हे माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन केला, म्हणलं केशवजी ताबडतोब उमेदवार बदला, नाहीतर तुमचं सीट हे जाणार, हे मी 1 महिना अगोदर सांगितलेलं आहे. कारण मी जे काही बोललेलो आहे 30 ते 31 जागा खरं झालेलं आहे. मी दावा करणार नाही, कारण एक्झिट पोलवर आता लोकांचा विश्वासच बसलेला नाही आहे. एक्झिट पोल हे मॅनेज पोल आहे. एक्झिट पोल सगळे साफ खोटे झालेले आहेत, सगळे मोठे एक्झिट पोल फेल झालेले आहेत. हे मॅनेज एक्झिट पोल बॅन करून, आणि तरी संजय राऊत सांगत होते की एक्झिट पोलवर माझा काडी मात्र विश्वास नाही, तुम्हाला येणारं चित्र दिसेल, आम्ही ग्राउंडवर काम केलेली माणसं आहेत. आणि खरं आहे, आम्हीसुद्धा ग्राउंडवर फिरलेलो आहे. आता मी काल परवा निलंगा तालुक्यात माझा 1 दिवसाचा दौरा होता. मी प्रत्येकाला विचारलं, पण प्रत्येकाने मला एकच सांगितलं, संभाजीराव मी तुम्हाला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की आम्ही भैयाला सांगितलेलं आहे, म्हणले की भैया या निवडणुकीत आम्हाला तुम्ही बोलू नका, आपल्याला आपल्या निलंगा तालुक्यातला खासदार करायचा आहे. आपल्या निलंगा तालुक्याचं काळगेचं नातं आहे, त्यामुळे आम्हाला त्यांना खासदार बोलू नका. विधानसभेला आम्ही तुम्हाला सोडत नाही, पण यावेळेस आम्हाला तुम्ही मोकळं सोडा, असं तुम्हाला म्हणालेत लोक. तरी तुम्ही सावध व्हायला पाहिजे होतं. कारण संभाजीराव पुढे सुद्धा आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि तुमचं जर लातूरची जागा आली असती तर नक्की आपला गांभीर्याने विचार करावा लागला असता. मुख्यमंत्र्यांना तुम्हाला ताबडतोब मंत्रिपद बहाल केलं असतं. आता त्यालासुद्धा अडचण येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर प्रचंड मदार ठेवलेली होती. खरं तर आम्ही असं ऐकलेलं आहे, आमच्या कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत की तुमचा श्रंगारेंना तिकीट देण्याला काही विरोध होता. तुम्ही असेल, रमेश कराड असेल, अभिमन्यू पवार असेल, हे 2-4 आमदारांनी असं सांगितलं होतं की बा जरा उमेदवार चांगला द्यावा लागेल इथं. पण श्रंगारे पैसेवाला माणूस आहे, मोठा माणूस आहे, गुत्तेदार माणूस आहे. त्यांनी दिल्लीश्वरांना मॅनेज केलं, महाराष्ट्र भाजपला मॅनेज केलं आणि बराबर तिकीट आणलं. आणि पुन्हा जाहीरपणे आम्हालासुद्धा बोलताना खाजगी श्रंगारे म्हणाले हे कसे काम करत नाहीत बघू, कारण ह्यांनी जर काम नाही केलं तर पुन्हा यांचंसुद्धा राजकीय अस्तित्व धोक्यात आहे. म्हणूनही मी तुम्हाला धोक्याची घंटा देतो आहे, एक सावध देतो इशारा की आता पुन्हा जिल्हा परिषद आहेत, नगर परिषद आहेत, ग्रामपंचायती आहेत, विधानसभा आहे, आणि ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला हे जे सध्या काँग्रेसनं मुद्दे उचललेले आहेत त्याला फेस करावं लागणार आहे, तोंड द्यावं लागणार आहे. मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल, मग तो संविधानाचा मुद्दा असेल, मग तो शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कापसाला भाव नसलेला मुद्दा असेल, मग त्याचबरोबर खतांच्या किमतीचा मुद्दा असेल, शेतकरी नाराज, व्यापारी नाराज, GSTचा मुद्दा असेल, नोटबंदीचा मुद्दा असेल. प्रत्येक ठिकाणचे मुद्दे काँग्रेसवाल्याकडे आता कॅसेट तयार आहे. आता फक्त ते निवडणूक लागायची वाट बघतायत. पुन्हा त्यांचं हे जे मुद्दे लोकसभेला होते तेच मुद्दे पुन्हा विधानसभेला भारतीय जनता पार्टीला त्रासदायक ठरू शकतात. आणि कदाचित, मी पुन्हा कदाचित बोलतो की कदाचित पुन्हा विधानसभेला शरदचंद्रांचं चांदणं चमकू शकतं आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री एकतर उद्धव ठाकरे होतील, नाहीतर पवारसाहेबांचा कोणीतरी कॅन्डिडेट होईल.
म्हणजे किंवा काँग्रेसचा होईल, असा एखादा मुख्यमंत्री पुन्हा आघाडीचा इथं होऊ शकतो. म्हणून ही धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला कशा पद्धतीनं खालची रचना करायची आहे, कशा पद्धतीनं कोण कोण काम काय केलं याचं ॲनालिसिस घ्यावं लागणार आहे. आणि तुम्हाला त्या पद्धतीनं अभ्यास करून एक तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून, एक मित्र म्हणून, एक आपुलकी म्हणून, एक जिव्हाळा म्हणून मी तुम्हाला एक धोक्याचा इशारा देतो आहे. कारण आम्हाला आठवतं की तुम्ही काय केलं. लोकसभा काबीज केली, तुम्ही विधानसभा काबीज केली, तुम्ही लातूरची महानगरपालिका काबीज केली. लातूरच्या महानगरपालिकेवर कधी नाही ते भाजपचा महापौर बसला होता सुरेश पवारच्या निमित्तानं. पुन्हा तिथं गद्दारी झाली, तुमच्याच माणसानं फुटून तिकडे ते गेले आणि काँग्रेसचं सरकार आलं. अशा गद्दारांना दूर ठेवलं पाहिजे. ज्या पक्षाच्या जीवावर हे लोक मोठे होतात, ज्या पक्षाच्या जीवावर ह्यांना महापौर पदं मिळतात, ज्या पक्षाच्या जीवावर ह्यांना मोठी मोठी पदं मिळतात, नगरसेवक पद मिळतं, हे भ्रष्टाचार करतात, गुत्तेदार करतात, पैसे कमवतात आणि पुन्हा त्याच पक्षालाच गद्दारी करून सोडून निघून जातात आणि आपल्याच पाठीत खंजीर खुपसण्याचं काम काही लोक करतायत. त्यामुळं थोडंसं सावध राहा संभाजीराव. तुम्हाला मी एक मित्रत्वाचा सल्ला असा देतो आहे की तुम्हाला आता जाणीवपूर्वक कटाक्षानं फक्त निलंगाच नाही तर लातूर जिल्ह्यावर आता लक्ष पूर्ण केंद्रित करावं लागणार आहे. कारण पुन्हा सगळ्या येणाऱ्या निवडणुका ह्याची सुद्धा जबाबदारी कदाचित आपल्यावरच येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण नाउमेद न होता, न खचता आपल्याला समर्थपणे तोंड ह्या अमित देशमुखांच्या प्रचार यंत्रणेला द्यावं लागणार आहे. कारण अमित देशमुखांची प्रचार यंत्रणा हे सुसज्ज, रेडी, त्यांचं स्वतःची कंपनी आहे, स्वतःची मॅनेजमेंट आहे, स्वतःचं ते निवडणुकीचा फंडा त्यांचा तयार आहे. फक्त ते आणायचं, सेटअप लावायचा, सुरू. खरं म्हणजे अमित देशमुख म्हणजे हे माणसं घडवणारी फॅक्टरी आहे. जसं आमचे मोठे गावकर डॉक्टर इंजिनियर घडवणारी फॅक्टरी आहे, तसं अमित देशमुख हे नेते बनवणारी फॅक्टरी आहे. असं म्हणलं तर काही फरक पडणार नाही. कारण त्यांनी दगडाला जरी शेंदूर लावला तर तो मारुती होतो, असं विलासराव नेहमी सांगायचे की ही आमची देशमुखांची करिश्मा आहे. तर असा हा करिश्मा पुन्हा पुढच्या प्रत्येक निवडणुकीत घडू शकतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला आता कुठंतरी सावध होण्याची गरज आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरा थोडा मस्तवाल झाला होता, थोडासा सुस्त झाला होता, थोडीशी एक मगरुरी अंगामध्ये आलेली होती. कुणाला गिनायला तयार नव्हते. समोरच्या माणसाला नमस्कार सोडा साधं पाहायला भाजपचे कार्यकर्ते तयार नव्हते. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विमानातून खाली उतरावं लागल, गाडीतून खाली उतरावं लागल, गाडीच्या काचा खाली कराव्या लागत्याल. जर पुढच्या निवडणुकीत श्रंगारेचं काय व्हायचं त्या माणसाला काही फरक पडत नाही. खासदारी पडली तरी त्याचे उद्योग चालू, तो करोडपती माणूस आहे, त्याची गोष्ट वेगळी. त्याला लातूरात राहायची गरज नाही. तेवढं सहज म्हणून आले तर येतात, नाही तर आपण ते मुंबई, पुणे, दिल्ली फिरत राहतात. त्यांचं बरं विचार, ते मोठा माणूस आहे, त्यांना काही फरक पडत नाही. पण तुमच्या सर्वसामान्य भाजपच्या मतदारावर, भाजपच्या कार्यकर्त्यावर ह्याचा परिणाम दूरगामी गंभीर होऊ शकतो आणि आपल्या हातातून हळूहळू एक एक संस्था जाऊ शकतात. त्यामुळं अरविंद भैया, आपण सुद्धा मॅनेजमेंट गुरु आहेत. आपण खरं म्हणतर बूथमधले, बूथ कमिटीचे राजा आहेत. आपल्याला मोठ्या मोठ्या कमिट्यावर महाराष्ट्र प्रदेश BJPने नेमलेलं आहे. आपले सल्ले घेतले जातात. आपण सुद्धा आता ह्याच्यात जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं हे सगळं यंत्रणा कामाला लावता येईल ते बघितलं पाहिजे. प्रचंड लोकसभेला धक्का बसलेला आहे. रमेश अप्पा कराड आजारी असल्यामुळे ते फिरू शकलेले नाहीत, त्याचाही काही परिणाम झालेला आहे. अभिमन्यू पवारावर धाराशिवची जबाबदारी होती, त्याचाही काही परिणाम झाला आहे. त्यांना इकडे लक्ष द्यायला वेळ मिळालेला नाही आहे. एकटी मदार संभाजीराववर पडलेली आहे आणि संभाजीरावाला ज्या खालच्या फळीनं साथ द्यायला पाहिजे ती साथ दिली नाही. पण खालची फळी म्हणती की याच संभाजीरावनी भाजपचं वाटोळं केलं. आता ती का म्हणती याचा शोध घ्या. याच संभाजीराव आमचं नेतृत्व उभा करू देत नाहीत असंही म्हणते. असं का म्हणते त्याचाही शोध घ्यावा लागेल. तर संभाजीराव ही धोक्याची घंटी समजा आणि आपण पुन्हा पुढच्या नव्या उमेदीनं कामाला लागा. निश्चितच भाजपचं भविष्य उज्ज्वल राहील. पण तुम्हाला एक लक्षात ठेवा, अमित देशमुखांचा हा प्रचाराचा डोंगर रोखायचा आहे. तुम्हाला त्याला धडक द्यायची आहे. आणि आता जे ब्रँड तयार झालेले आहे अमित देशमुख ब्रँड, त्या ब्रँडला रोखण्याचं काम संभाजीराव तुम्हाला करायला लागणार लातूर. नाहीतर पुरीसारखं लोक म्हणणारच मॅनेज राजकारण. जसं आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही मॅनेज आहात का,
तर तुम्ही सांगितले की तुम्ही पहिलेच आहेत की मला असं प्रश्न विचारतात. अहो, जे लोकांना दिसते, जे लोक बोलतात तेच आम्ही बोलतो. आम्हाला थोडंच राजकारणात यायचं आहे, नगरसेवक व्हायचं आहे किंवा काही पदं कमवायचं, आम्हाला काय करायचं आहे? फक्त आम्हाला तुम्हाला वेळची वेळी सावध करायचं आहे की तुम्हाला आपल्याच माणसाने धोका दिलेला आहे. त्याला कुठंतरी सावध व्हावं लागेल आणि पुढच्या तयारीला आपल्याला लागणं ही काळाची गरज निर्माण झालेली लक्षात ठेवा. आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ऊर्जा द्यावी लागणार आहे. आता भाजपचा कार्यकर्ता पूर्ण बॅकस्टेजला आलेला आहे, तो खचलेला आहे. म्हणजे हा धक्का अजूनही भाजपचे अनेक कार्यकर्ते या धक्क्यातून बाहेर आलेले नाही आहेत. त्याच्यातून बाहेर यावं लागेल आणि पुन्हा विधानसभेची तयारी करावी लागेल. फक्त मी तुम्हाला सांगतो की निलंग्यामधून धोका होऊ शकतो. हे मी पुन्हा सांगतो आहे, निलंग्यामधून तुम्हाला पराभवाला तोंड देणं होऊ शकतं जर अमित देशमुखांनी निलंग्यात लक्ष घातलं तर. आणि जर तुम्ही अमित देशमुखांना मॅनेज झालेला असलात तर अमित देशमुख तिकडं लक्ष देणार नाहीत. कारण तुम्ही त्यांच्यावर उपकार केलेले, तिकडं तुम्ही त्यांना लोकसभेला थोडी मदत केली असे लोक म्हणतात, मी म्हणत नाही आहे. तर त्यामुळे याच्यावर जरा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि ह्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी आपल्याला पुन्हा खंबीरपणे ह्या भाजपाला बळ द्यावं लागेल. एवढंच बोलतो. पुन्हा म्हणता लावसेकर थोडं जास्त बोलतो. उद्या भेटू नवीन विषयासह. आवडलं लाईक करा, शेअर करा, नसलं केलं तर सबस्क्राईब करा, आपल्या स्टेटसला ठेवा. पण तुम्हाला काहीतरी नवीन खुराक देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.